देवेंद्र फडणवीस म्हणतात या सोशल मीडियावाल्यांची अवकात काय आहे. आता या राजकीय नेत्यांना यांची अवकात दाखवूया. प्रत्येक मराठ्याने आपला फोन काढायचा, फ्रंट कॅमेरा सुरू करायचा आणि असा 5 सेकंदाचा आपला चेहरा दाखवून व्हिडिओ बनवायचा आणि सोशल मीडियावर अपलोड करण्याआधी एक हॅशटॅग वापरायचा. हॅशटॅग मराठा, शॉर्ट अँड सिंपल, ऑल आईज ऑन अंतरवली सराठी वगैरे काही नाही. जितका मोठा हॅशटॅग तेवढ्या चुका होतात आणि तो ट्रेंड होत नाही. सांगतो पुढे. टायटल आणि डिस्क्रिप्शन मध्ये हॅश मराठा टाईप करायचा आणि तो व्हिडिओ अपलोड करायचा. अपलोड कुठे करायचा? फेसबुक, इंस्टाग्राम, ट्विटर, युट्यूब, व्हॉट्सअप स्टोरीज, जिथे जमेल तिथे पोस्ट करायचा. याचा फायदा काय होणार आहे सांगतो आता. आपण सगळे मिळून 6 कोटी मराठ्यावर, 6 कोटींपैकी फक्त 1 लाख लोक, फक्त 1 लाख ट्विट जरी या हॅशटॅगला रोजचे मिळाले ना तरी हा हॅशटॅग देशभरात ट्रेंड करेल. आपला हा लढा देशाच्या कानाकोपऱ्यात जाऊन पोहोचेल. जगातल्या ज्या इम्पॉर्टंट संस्था आहेत, युनायटेड नेशन्स, ह्युमन राईट्स, त्यांचं लक्ष आपल्या लढ्यावर पोहोचेल. हे खूप महत्वाचं आहे, इग्नोर करू नका. अजून या ट्विट्समध्ये आपण आपले 18 पगड जातीचे बांधव जे आपल्या सोबत नेहमी खंबीरपणे उभे राहतात त्यांचा हिशोब आपण लावला नाहीये. विचार करा हा लढा किती मोठा होऊ शकतो फक्त एका हॅशटॅगमुळे. आता या 5 सेकंदाच्या पोस्टमध्ये काय बोलायचं याचे काही एक्झाम्पल्स. रोज एक पोस्ट स्वाभिमानासाठी, एक पोस्ट आपल्या लेकराबाळांच्या भविष्यासाठी, एक पोस्ट संघर्ष योद्ध्यासाठी, एक पोस्ट मराठा समाजाच्या अस्तित्वासाठी. आलं लक्षात? एक पोस्ट आणि त्यानंतर तुम्हाला जे वाटेल ते बोला. चला मराठ्यांनो, कामाला लागा, फोन उचला आणि व्हिडिओ काढा. चेहरा दाखवायला लाजू नका. वाघ आहोत आपण, वाघ. लोकांना वाघ बघायला मिळत नसतात. आता फेसबुक, इंस्टाग्राम, ट्विटर, युट्यूब जे पण काही ओपन केलं लोकांना वाघच दिसले पाहिजेत. एक लढा आरक्षणासाठी, कुणबी आरक्षणासाठी. एक मराठा, लाख मराठा.